सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही, खरी शिवसेना मी वाचवली. त्यामुळे अनेक लोक माझ्यासोबत आले. मी काही एरियल फोटो काढणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ डागली. काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले. तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात. आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाही. यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल. हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात, पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात. पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो. गेल्या 10 वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने काम करणारा खासदार मिळाला. आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. काही लोक ठाण्यात आले, कुठेतरी फिरले, काय केलं हे माहीत नाही, त्याबद्दल मी नंतर सांगेन, अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे. आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक सुविधा केल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावे यासाठी योजना सुरू केल्या आहेत. आगामी काळात महिलांना 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. बरोबर 50% एसटी मध्ये सवलत दिली. प्रवास करता की नाही? 50% मध्ये. आता ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांचे पती सांगतात, मी घरी थांबतो, तू अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून ये. आणि तुमच्यामुळे जी एसटी घाटात होती ती फायद्यात चालू लागली. आपण त्याचबरोबर आज महिला सक्षमीकरण, महिला धोरण, आज आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा निर्णय घेतलाय. तुमचं खेळतं भांडवल 15,000 होतं ते 30,000 आपण केलं. CRPचं मानधन 3,000चं 6,000 केलं. आणि त्याचबरोबर यापुढे बँकांची जे कर्ज आहे हे कर्ज देण्याची मुदत म्हणजे कर्जाची रक्कम पहिली 1 लाख होती, 5 लाख होती, 10 लाख होती, आता आपण ते 50 लाखापर्यंत आपण वाढवतोय. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना या देशातल्या महिला भगिनींसाठी केल्या, बांधवांसाठी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या, तरुणांसाठी केल्या, परंतु महिला भगिनींना देखील मोठ्या योजना त्यांनी केल्या. त्याच्यामध्ये मी म्हणजे थेट लाभ आपल्या लाखो करोडो महिला भगिनींना देण्याचा निर्णय घेतला. घर विकत घेतलं तर आपण 1% स्टॅम्प ड्युटी कमी आहे ना, 1% महिला भगिनींना जर घर घेतलं तर 1% स्टॅम्प ड्युटी मध्ये आपण सवलत दिलेली आहे. त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ देखील आपल्या महिलांना मिळतो. आम्ही 10 शहरात 5,000 महिलांना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरीतील हनुमान जन्मोत्सवात जपली वाचन चळवळ. विश्व पुस्तक दिनानिमित्त पवनसूत प्रतिष्ठानाकडून पुस्तक वाटप. ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानने ज्ञानदानाचे कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने वाचन चळवळ जपण्यात आली. विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच आलेल्या दिनांक 23 एप्रिल या विश्व पुस्तक दिनाचे औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुकेऐवजी बुक प्रदान करण्यात आले. ठाण्याचे माननीय खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही श्री हनुमानाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा दिल्या. तर युवासेना नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचे दर्शन घेऊन भाविकांना भंडारा वाटप केले. कोपरीतील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली 44 वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात. मंगळवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची संगीत पूजा अर्चा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी सुश्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली. कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला. क्लोज का राहतोय या ना. अरे सर 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 कर रहा है. थँक्यू. माननीय संजीवजी नाईक यांचं श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक स्वागत. जय श्रीराम. आज ठाण्यामध्ये कोपरी परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते. आणि मला आनंद आहे जसं 500 वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं आगमन अयोध्येत झालं, त्याच्या पाठोपाठ सेवक, सेवादार आणि रामाचे भक्त बरेच आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणारे, त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणारे हे हनुमानांचं आज जयंती आहे. मी
हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ठाणेवासियांना सगळे समृद्धी देव आणि ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना. जय श्रीराम, जय हनुमान. आदित्य ठाकरेंचा ठाण्यात युवा सेनेच्या वतीने तीव्र निषेध. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उच्चारलेल्या शब्दाच्या निषेधार्थ ठाण्यात शिंदेची युवा सेना आक्रमक. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उच्चारलेल्या शब्दाच्या निषेधार्थ ठाण्यात शिंदेची युवा सेना आक्रमक. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोटोला चपलेने मारण्यात आले व तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे राहुल लोंढे, नितीन लांडगे, ऋषिकेश माने, यदनेश भोईर, जितेश गुप्ता, विराज निकम व युवा सेनेचे ठाणे शहर जिल्हा परिसरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहब मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एका प्रतिक्रियेवर आदित्य ठाकरे यांचं तोल ढासळलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर टीका केलेली आहे. मला खऱ्या अर्थाने हे सांगायचं आहे की सत्ता गेल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे. तुम्ही बघतायत की त्यांनी नीच ह्या शब्दाचा प्रयोग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उद्देशून केला. मला आदित्य ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की खऱ्या अर्थाने नीच कोण? आज कोरोना काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही PPE किटचा भ्रष्टाचार, बॉडी बॅगचा भ्रष्टाचार तुमचे सगळे फ्रेंड सर्कल करत होते, तुमचे मित्रमंडळी करत होती. ते खऱ्या अर्थाने नीच आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे मेन तुम्ही स्वतः नीच आहात. त्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर इथे एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यांनी जे माननीय मुख्यमंत्री जे कोरोना काळामध्ये स्वतः PPE किट घालून डॉक्टर असतील, रुग्ण असतील किंवा रस्त्यावरची जनता असेल यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करत होते आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी जनतेचं भलं केलेलं आहे अशा कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याबद्दल युवा सेना ठाण्याच्या वतीने आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही इथे निषेध व्यक्त केलेला आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकांनी सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्रांसह केले अटक. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्त यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आदेशाची अंमलबजावणी करत असताना पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष शाखा कृती दल गुन्हे शाखा महिला पोलीस वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी येथे सापळा रचून शंभो सुरेश महतो वय 35 वर्ष या इस्माला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4 पिस्तूल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन व 18 जिवंत काडतुसे असा एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हा आरोपी टागोरनगर विक्रोळी येथे राहणारा असून मूळचा बिहार इथला आहे. याने अग्निशस्त्र साठा कुठून आणला व कशासाठी आणला याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात हा आरोपी रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबई येथील रबाळे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून 11 वर्षानंतर तो जामिनावर सुटून आला आहे. या आरोपीला न्यायालयाने 25 एप्रिल 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही
सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्री करता एक आरोपी येत आहे. त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा. तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली. याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल. आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे. प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते. तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढील आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे. हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता. 11 वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे. हे जे आहे ते हँडमेड वेपन आहे. त्याच्यामध्ये असा कुठल्याही पद्धतीचं आपण निष्कर्ष काढू शकत नाही. हे जे मार्क्स असतात हे वेगवेगळ्या विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेपन तयार केले जातात. त्या अनुषंगानं ते ट्रेडमार्क त्याच्यावरती सेट करतात. बाकी कुठलंही याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येणार. निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये असा कुठलाही अँगल याच्यामध्ये रिव्हील होत नाही आहे. असं कुठलाही त्या गँगशी किंवा इतर गँगशी हा प्युअरली ट्रेड करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि त्याच्यामधून पैसे मिळवणे हा उद्देश असणारा हा आरोपी या ठिकाणी आम्हाला मिळालेला. आपण इलेक्शन आचारसंहिता लागल्यापासून जवळजवळ 15 वेपन क्राईम ब्रँचने या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. बाकीचे आपण कमिशनरेट लेवलला किती झालेले आहेत हे आपण माहिती घेऊन आपल्याला